आपण पाहत आहात प्रारब्ध योग. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य राजेंद्रजी गावित यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. प्रश्न मुळामध्ये उद्योग तिथले जे आहेत त्या उद्योगामुळे होणाऱ्या पाण्याच्या प्रदूषणाच्या संदर्भामधला आहे. त्या प्रश्नामध्ये आम्ही उत्तर देताना नेहमी आम्ही जे अहवाल देतो त्याच्यामध्ये मला सुधारणा उत्तरात आम्ही आहे ती सांगायची राहिली मगाशी, की आम्ही जे आता प्रयत्न करतोय ते पुरेसे नाहीत. अधिक प्रयत्न करायला पाहिजे, अधिक सिरियसली पाण्याच्या या प्रदूषणाकडे पाहायला पाहिजे, अशा प्रकारची आमची नक्कीच भूमिका आहे. आत्ता आपण जे सांगितलं त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी डिक्लेअर केलं आहे मध्यम, लहान आणि मोठ्या असे वेगवेगळ्या 3 प्रकारचे उद्योग तिथे आहेत. त्याच्यामध्ये रेड जी कॅटेगरी आहे त्या रेड कॅटेगरीमध्येच 512 उद्योग आहेत, ऑरेंजमध्ये 90 आहेत आणि ग्रीनमध्ये 614 आहे. तर नॅचरली या भागामध्ये रेड कॅटेगरी आणि ऑरेंज कॅटेगरीच्या उद्योगांची संख्या बघता प्रदूषण हा विषय तिथे गांभीर्याने बघायला आवश्यकता आहे. आता प्रदूषणाकडे बघत असताना नवीन जे आम्ही जे उद्योगांना संमती देतो त्याच्यामध्ये त्यांच्याकडे तिथलं एफ्लुएंट ट्रीट करण्याची व्यवस्था असल्यावरच देतो. आता काही ठिकाणी MIDC म्हणजे औद्योगिक विकास महामंडळ यांच्या म्हणजे आणि आमच्या समन्वयाने आपण कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट लावतो, की एका उद्योगाची तेवढी क्षमता नसते की ते त्या एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटचा खर्च बेअर करू शकतील. तर जर असा समूह असेल उद्योगाचा तर तिथे एकत्र येऊन कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट ते लावतात. या ठिकाणी सुद्धा आपण कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटची इथे व्यवस्था आहे. आपण म्हणताय ते बरोबर आहे की 25 MLDचा प्लांट आता सध्या सुरू आहे आणि 25 पुरेसा नाही आणि 25 MLD अजून अपेक्षित आहे. त्याला वेळोवेळी आम्ही नोटिसेस दिलेल्या आहेत की हे प्लांट लवकरात लवकर सुरू व्हावा. यासाठी आम्ही वेळोवेळी नोटीस दिल्यानंतर कंप्लायन्सच्या बद्दल आम्हालाही असमाधान आहे. मी स्वतःही त्या MIDCची बैठक घेईन, कारण जे आम्ही त्यांना वेळोवेळी नोटीस दिली आहे त्याच्यामध्ये त्यांनी फास्ट हे CETP उभारणं अपेक्षित आहे, जो 25 MLDचा CETP आहे. आपण सांगितलेलं आहे एक महत्त्वाची सूचना आहे, कारण तिथे मत्स्यमारीचा मोठा व्यवसाय आहे. त्या मत्स्यमारीच्या व्यवसायावर परिणाम नॅचरली या पाण्याच्या पोल्युशनमुळे होतो असं तिकडच्या आपल्या सर्वांचं म्हणणं आहे आणि त्याला गंभीरतेने घेऊन आपण नक्कीच आपल्या नॅशनल जे आपलं बोर्ड आहे जे फिशरीचं त्यांच्या माध्यमातून आपण इथे तो सर्वे करून घेऊ की त्याचा तिथल्या मच्छीमारांवर काय परिणाम होत आहे किंवा तिथल्या मत्स्य व्यवसायावर काय परिणाम होत आहे. तर यासाठी नक्कीच मी स्वतः पुढाकार घेऊन आपण त्याची एक अभ्यास गटाला विनंती करू की तिथला पूर्ण सर्वे करून तिथल्या मत्स्य व्यवसायावर काय परिणाम होत आहे. आता हे CETP सुरू करण्याचे आम्ही आदेश दिलेले आहेत. मला वाटतं जॉईंट एफर्टची गरज आहे. MIDC आणि MPCBनी मिळून हे CETP व्यवस्थित चालले पाहिजे, याच्याकडे पावलं उचलले पाहिजे असं माझं स्पष्ट मत. महोदय, ताई त्या ठिकाणी जे रासायनिक केमिकल जे पाणी आहे ते बोरिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी केमिकल पाणी त्या ठिकाणी सोडलं जातं. परिणामस्वरूप ते आजूबाजूच्या ज्या जमिनी आहे ह्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नापीक झालेल्या आहे आणि त्यामुळे MIDCला किंवा एखादा नवीन कारखाना काढण्यासाठी त्याला तिथले शेतकरी आता त्या ठिकाणी म्हणजे जमीन द्यायला तयार होत नाही. तर माझी आपल्याला विनंती आहे की अशा प्रकारे जी अनियमितता जी आहे त्या संदर्भामध्ये आपण संबंधितांवर काय कारवाई करणार आहात? मुळामध्ये माझ्या डिपार्टमेंटचं काम कारवाई करणंच आहे. कुठेही प्रदूषणाच्या बाबतीतले नियम पाळले गेले नाही तर कारवाई करण्यात येईल. पण ह्या नियमांना आता जीवनशैलीचा भाग बनवण्याची गरज आहे, कारण आता हे एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट नाही, क्लायमेट चेंज डिपार्टमेंट पण आहे. त्यामुळे आत्ताच मी माझ्या सचिवांशी आणि MPCBचे जे मुख्य आहेत अधिकारी त्यांच्याशी चर्चा करत होते की आपण जे पाण्याचं मॉनिटरिंग आहे त्याचं रेग्युलर केलं पाहिजे. ते काही महिन्यातून 15 दिवसातून सॅम्पल न घेता कंटिन्युअस मॉनिटरिंग आपण जसं एअरचं करतो तसं केलं पाहिजे. आणि आत्ताच मी जस्ट आपल्याकडे लाईव्ह ॲप आहे त्याच्यामुळे मी तारापूरचं आत्ता AQI मागवला. तो AQI आत्ता तरी समाधानकारक दिसतो आहे या क्षणाला, पण मला याच्यावर समाधान राहणार नाही. याचं कंटिन्युअस मॉनिटरिंग आणि कंटिन्युअस याच्यावर उपाययोजना करायला आम्ही सकारात्मक पाऊल उचलू. शेवटचा प्रश्न